काय काय परिस्थिती करून घेतली, काय झाले, काय समस्या आहे तुझी? त्यावेळेस ती सांगते, अहो घरी खायला अन्न नाही, पतिदेव आहे ते पण निघून गेलेले आहे, काय करावं मुलीवर काही सुचत नाही, त्यावरती मला काहीतरी उपाय सांगा. मुलीवर सांगतात, आहे ना उपाय. चंचुला तू एक काम कर, अगं पार्वती मातेचं त्या ठिकाणी व्रत कर, पार्वती मातेची उपासना कर, तुला निश्चित फलप्राप्ती होईल. मग चंचुला म्हणते, मुलीवर खरंच खरंच माझे पहिले दिवस चांगले सोन्याचे येतील का? अगं का नाही येणार मुलीवर म्हणतात, तू असं कर, उपासना कर, व्रत करायला येतो मी, असं म्हणत नारायण मुनी या ठिकाणी पुन्हा भ्रमंतीसाठी निघून जात आहे. करून त्या ठिकाणी मातीची पिंड तयार करते, बेलपात्र त्या ठिकाणी चाललेले, हात जोडलेले आहेत चंचुलानी आणि ध्यानात अशी बसले. अनेक दिवस जात आहेत. नंतर काही दिवसांनी पार्वती माता त्या ठिकाणी प्रसन्न होते. पार्वती माता हाका मारते, चंचुला, ए चंचुला. चंचुलाला जाग येते, चंचुला मातेकडे धाव घेते, दर्शन घेते मातेचं आणि मग म्हणते, माते अगं माझ्या पत्नी खूप निराशा आली, माझे पती नाहीये, खायला घरी अन्न नाहीये, पहिले दिवस माझे परत येतील का? माते मला त्या ठिकाणी वर दे, काहीतरी कर माते. माते म्हणते, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग तो राहतो जो वर मागित आहे ते तुला परत मिळेल, तुझा पती सुद्धा परत मिळेल, असं म्हणत त्या ठिकाणी पार्वती माता मुक्त होते. नंतर काही दिवसांनी बिंदू नावाचा तिचा नवरा रानोमध्ये भटकत असतो, फिरत 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 घर शोधत सुद्धा त्याला घर सापडत नसेल, पण तरी कसा बसा घरी पोहोचतोय. पत्नी म्हणते, अहो अहो धनी कुठे होता असा इतका दिवस? अगं काय सांगू तुला, किती दिवस राहणा वाटतं फिरत होतो, पुन्हा खात होतो, कसा तरी मी आता घरी बसलोय, कालच मला साक्षात्कार झाला आणि या ठिकाणी मी घरी बसलोय. बरं आता आलायसा ना, तुम्हाला सांगते मी, अहो धनी मी सुद्धा पार्वती मातेची उपासना केली, व्रत केली, मला पार्वती माता प्रसन्न झाले. आता तुम्ही आलायसा तर आपण दोघे पण त्या ठिकाणी शिव आणि पार्वतीच्या दर्शनाला जाऊया असं म्हणतेस. म्हणून दोघे त्या ठिकाणी शंकर आणि पार्वती यांच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर निघून जात आहे. कैलासावरती शंकर आणि हे दोघेही कुटुंब त्या ठिकाणी जात आहेत, दर्शन घेत आहेत आणि या कुटुंबाचं पुन्हा एकदा जसे पहिले सोन्याचे दिवस होते असे परत दिवस होत आहेत. हा या ठिकाणी शिवपुराणातील आपला पहिला प्रसंग या ठिकाणी संपतोय. जोरदार टाळ्या करा. ही चावी कोणाची आहे? चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.